नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. गुन्हे शाखेने एपीएमसीमध्ये खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली होती. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्यामध्ये प्राण्यांची चरबी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी हा कारखाना चालवून ब्रँडेड शेंगतेल, राईचे तेल यामध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ करून विकले जात होते. या प्रकरणी 8 जणांवर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एपीएमसी परिसरात खाद्यतेलात भेसळ चालत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून कक्ष 1चे वरिष्ठ निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या पथकाने खाद्यतेल पॅकिंग कंपनीवर छापा टाकला होता. यावेळी त्या ठिकाणी काही कामगार पाम तेलात वेगवेगळे द्रव्य मिसळून शेंगदाणा तेल आणि राईचे तेल बनवताना आढळून आले होते. हे तेल नामांकित कंपन्यांच्या पिशव्यांमध्ये भरून विक्रीसाठी पाठवले जात होते. तेल भेसळीसाठी त्या ठिकाणी मोठमोठे टँक उभारून ते मशीनला जोडण्यात आलेले होते. तर भेसळयुक्त तेलाचा साठा करण्यासाठी गोडाऊन देखील तयार करण्यात आले होते. या कारवाईमध्ये छापा टाकलेल्या ठिकाणावरून 1,07,50,000 रुपये किमतीचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये विविध कंपन्यांच्या नावांच्या तेल पाकिटांचा समावेश आहे. पोलीस निवारा केंद्रामुळे कामोठे परिसरातील गुन्हे कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल असे प्रतिपादन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी केंद्राच्या उद्घाटनावेळी केले. कामोठ्यामध्ये स्वर्गीय मितेश रवींद्र जोशी यांच्या स्मरणार्थ रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पोलीस निवारा केंद्र उभारण्यात आलं आहे. या केंद्राचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी हा केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी यांचे आभार मानले. स्वर्गीय मितेश रवींद्र जोशी यांच्या स्मरणार्थ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामोठे शहर मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी यांच्या प्रयत्नाने कामोठे सेक्टर 36 येथील भूमी टॉवर समोर पोलीस निवारा केंद्र सुरू झाले आहे. या केंद्राचा उद्घाटन सोहळा कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, समाजसेवक रवी गोवारी, भाजपचे कामोठे शहर चिटणीस हर्षवर्धन पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस विद्या तामखेडे, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, छाबा फाउंडेशनचे दामोदर चव्हाण, जयेंद्र जोशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या पोलीस निवारा केंद्रासाठी विलास कलांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केला. नोव्हेंबर महिन्यात भिजलेले भात पीक पुन्हा डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी भिजू नये यासाठी भात झोडणीच्या कामाला गती मिळाली असल्याचे दिसून येत आहे. कापडे, कामथे, कोंढवी, गोलदरा, तुर्भे, दिविल, कोतवाल, देवपूर आणि अन्य भागात काही शेतकऱ्यांची कापणी होताच भात सुकवायची सुरुवात झाली होती. मात्र नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापून ठेवलेले भात पीक भिजले. यानंतरचे 2 आठवडे सकाळी आणि संध्याकाळी थंडी आणि दुपारी ऊन असल्याने भात पीक सुकवण्यासाठी उडवीतील भारे उलटसुलट करून ठेवावी लागत होती. आता हे भारे सुकू लागले असतानाच बंगालच्या उपसागरामध्ये वादळ निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये 2-3 दिवस पुन्हा पाऊस पडण्याचा हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे भात झोडणी तसेच मळणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील 4,200 हेक्टर भात शेतीच्या लागवड क्षेत्रातील किमान 55% कापणीचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी सुमारे 25,000हून अधिक खातेदार शेतकरी असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाकडून देण्यात आली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ब्रेक निकामी झाल्यामुळे अनियंत्रित झालेली एसटीचा मोठा अपघात चालक सोमनाथ वसंत सोडवणकर यांच्या प्रसंगावधानामुळे टळला. एसटीमधील 40 प्रवासी सुखरूप बचावले आहेत. पेन डेपोची स्वारगेटवरून अलिबागकडे जाणारी एसटी खोपोली हद्दीत अंडा पॉईंटजवळ आली असताना चालक सोमनाथ यांना गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. अनियंत्रित झालेली एसटी सोमनाथ यांनी स्वयंमय सूचकता दाखवत रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर चढवली. एसटीची मागील चाके मातीत रुतून बसल्याने एसटी नियंत्रणात आली. त्यानंतर एसटीतील वाहक एस कांबळे आणि 40 प्रवाशांनी तातडीने बसमधून उतरले. वचन पाळा आणि एड्स टाळा असा नारा देत पेणमधील भाऊसाहेब नेने कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
सोबती ट्रस्ट पेण, पेण महसूल विभाग, उपजिल्हा रुग्णालय पेण, DLE युनिट, NSS युनिट, पेण प्रायव्हेट हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये ॲडव्होकेट बापूसाहेब नेने, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने, उपाध्यक्ष संजय कडू, प्राचार्य डॉक्टर सदानंद धारप, DLLEचे युनिटचे रायगड जिल्हा समन्वयक डॉक्टर देवीदास बामणे यांच्यासह महाविद्यालयातील विविध शाखांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही रॅलीला महात्मा गांधी मंदिर वाचनालयापासून सुरुवात झाली असून चावडी नाका, हनुमान नाळी, बाजारपेठ, शिवाजी चौक, पेण नगर परिषद, उपजिल्हा रुग्णालय पेण अशी फिरवून महाविद्यालयाच्या गेटजवळ सांगता करण्यात आली। रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात एड्सबाबत विविध घोषणा देऊन जनजागृती केली, तसेच जनजागृतीपर माहिती पत्रकाचे वाटप केले। बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील दिवाळे गाव हे दत्तक घेतले असून या दिवाळे गावाचा पूर्ण कायापालट करून टाकला आहे। नवी मुंबईतील पहिले स्मार्ट विलेज म्हणून दिवाळे गावाचे नाव हे दिल्लीपर्यंत घेऊन जाण्याचा मानस केला आहे। त्याचाच एक भाग म्हणून डोलकर मच्छीमार बांधवांकरिता जेट्टी बांधत आहेत। तसेच या जेट्टीकरिता महाराष्ट्र शासनाने 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। या निधीमधून पूर्ण सर्व सुविधायुक्त जेट्टी उभारण्यात येणार आहे। तसेच नव्याने होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समोरच ही जेट्टी असल्याने येथील स्थानिक मच्छीमार बांधवांना व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। तसेच सोलर हायमास्टकरिता ही तब्बल 25 कोटी रुपयांना एवढा मोठा निधी उपलब्ध केला असून संपूर्ण नवी मुंबई ही लख्ख प्रकाशित होणार आहे। बाजारात सध्या वालाच्या शेंगा येऊ लागल्या असून खवय्यांना पोपटीची चाहूल लागली आहे। त्यामुळे या वर्षीच्या हंगामातील वालाच्या शेंगांच्या पोपट्या सुरू होणार आहेत। थंडीची सुरुवात झाल्यानंतर काही खवय्यांना पोपटीचीही आस लागलेली असते, मात्र वालाच्या शेंगांना उशीर होत असल्याने पोपट्याची प्रतीक्षा असते। यावर्षी डिसेंबरच्या सुरुवातीलाच बाजारात वालाच्या शेंगा आल्या आहेत। त्याची खरेदीही सुरू झाली आहे। या शेंगांना किलोमागे 100 रुपये दर आकारला जात आहे। वालाच्या पोपट्या या उरण तालुक्यातील चिरनेर तसेच इतर अनेक भागातून लावल्या जातात। वालाच्या शेंगांच्या पोपटीची लज्जत आणि चव ही 7 समुद्रापलीकडे पोहोचली आहे। गवत आणि लाकडाच्या आगीवर वाफेवर शिजवलेल्या शेंगा तयार केल्या जातात। सुरुवातीला केवळ वालाच्या शेंगांच्या ऐवजी सध्या विविध प्रकारच्या शेंगा, वांगी, बटाटा तसेच अंडी, चिकन ही या पोपटीत शिजवले जाते। तेलाशिवाय वाफेवर शिजणाऱ्या जिन्नस चवीला उत्कृष्ट असतात। त्यामुळे पोपटी ही अनेक ठिकाणी प्रसिद्ध आहे। असे असले तरी ठराविक ठिकाणच्या पोपटीला खवय्यांकडून पसंती दिली जाते। अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोफत आयुष्मान कार्ड बनवण्याचा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांनी सहभाग घेतला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष लहू म्हात्रे यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून सदर कार्यक्रम राबवण्यात आला। प्रत्येक नागरिकाला सक्षम करणे तसेच शासनाच्या विविधांगी योजना प्रत्येक लाभार्थी घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही संस्थेच्या माध्यमातून करत आहोत। सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोफत आयुष्यमान कार्डचे वितरण करण्यात आले। या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला। त्याबद्दल सर्वांच्या संस्थेचे अध्यक्ष लहू म्हात्रे यांनी आभार मानून यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला। यावेळी संस्थेचे सचिव कमलाकर पाटील, खजिनदार बबन पिंगळे, संस्थेचे सल्लागार ॲडव्होकेट दामोदर पाटील, मनोज पाटील, प्रणाली राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे विद्यार्थी महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था पुणे मार्फत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत। या हिंदी परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या 17 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय राजभाषा हिंदी रत्न पुरस्कार मिळाला असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि प्राचार्य राज अलोनी यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक तसेच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। अनन्या अरोरा, नैना सैनी, आकिफा जावेद, मायरा शाह, जोया मुसा शेख, मीरा रॉबिन पटेल, अवनी उमेश भोसले, चैतन्य डोंगरे, रुमाना इम्रान काझी, जोया सिद्दीकी, तीर्थ निरंजन हांडे, हाफिजा खान, सेजल जगताप, सार्थक मालुसरे, लक्ष्मी लाका, मोहम्मद अयान खान अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत।
महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्थेच्या वतीने शाळेला जास्तीत जास्त सहभागासाठी आदर्श पाठशाळा पुरस्कार मुख्याध्यापिका राजा लोणी यांना तसेच आदर्श शिक्षिका पुरस्कार अनिता मिश्रा यांनाही गौरवण्यात आले। यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉक्टर एस.टी. गडदे उपस्थित होते। महापरिनिर्वाण दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुष, युग प्रवर्तक, राष्ट्रनिर्माता, उत्तुंग राष्ट्रनेता, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा महापुरस्कर्ता अशा थोर महाप्रज्ञा सूर्याची जीवन ज्योत मावळली। या दिनानिमित्त पनवेल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ही खूप मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक वर्षी येत असतात। स्थानिक नागरिकांना यासाठी यावर्षी बाबासाहेब लीगल पॅन्थर संघटनेच्या वतीने पाणी, चहा आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। या उपक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली।